कार्यकर्ते हीच माझी मालमत्ता, आमदार राजेश पाटील यांचं प्रतिपादन। नंदनवाड इथं झाला दीपक पुजारी आणि भरत पाटील यांचा वाढदिवस कार्यक्रम। मतदारसंघातील विविध समस्या, लोकांच्या मागण्या विकास कामातून पूर्ण करताना कोट्यावधींचा निधी खेचून आणला। सर्वसामान्यांसाठी वाहून घेऊन काम करताना कधी माझं घर, कधी माझं कुटुंब, माझी संपत्ती असा विचारही कधीच मनात आला नाही। विकास कामांच्या माध्यमातून सच्चे प्रामाणिक कार्यकर्ते जपले आणि तीच माझी खरी मालमत्ता आहे असं प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केलं। नंदनवाड इथं जिल्हा मजूर संघाचे संचालक दीपक पुजारी आणि राधाकृष्ण शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन भरत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अध्यक्षपदावरून आमदार राजेश पाटील बोलत होते। ते पुढे म्हणाले, कैलासवासी सदाशिवराव मंडलिक, कैलासवासी नरसिंगराव पाटील, कैलासवासी बाबासाहेब कुपेकर यांनी उभी केलेली प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी जोपासणं हे माझं कर्तव्य समजतो। त्यामुळे माझे कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि राहतील, यात कोणतीच शंका नाही। तसंच आमदार पाटील यांनी दीपक पुजारी आणि भरत पाटील यांच्या समाजकार्याचं कौतुक केलं आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। स्वागत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग चव्हाण यांनी केलं। गावच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार झाला। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी यांनी मनोगत व्यक्त केले। पंचायत समितीचे माजी सभापती इक्बाल काजी, बाजार समितीचे संचालक अभय देसाई, संचालक बाबूराव चौगले, वसंत चौगले, सरपंच शुक्राचार्य चोथे, विक्रांत नाईक, PM चव्हाण, बसरगे सरपंच भारती रायमाने, विक्रम पाटील, कवळीकट्टी सरपंच आनंदा पाटील, SL पाटील, सातगोंडा जिन्नावार, शिवानंद देसाई, शिवकुमार ससुंदी, प्रसाद जोशी, नारायण पाटील, नागप्पा पाटील, काका देसाई, सुनील पाटील, अनवर कलावंत, बाळासाहेब मूर्ती, सागर शिंदे, कुमार देसाई, रमेश कलगोंडा, किशोर राऊत, सुशांत नौकुडकर, भारत टोनपी, मयूर दड्डीकर, सागर शिंदे, स्वप्नील अकोळे, श्रीमंत पुजारी आदी उपस्थित होते। आभार बसवराज पुजारी यांनी मानले।